झालं? काही नाही. सांगा ना आई, असं का बघत होतात? वेगळीच दिसायला लागलीस तू. म्हणजे ना असं तेज आलंय चेहऱ्यावर छान. काही नाही ग, मला आजी व्हायचे डोळे लागले, दुसरं काही नाही. म्हणजे तुमचं तुमच्या पद्धतीने चालू द्या. म्हणजे आमचा काही आग्रह नाही आहे. तुम्ही नवीन पिढीची मुलं, तुमचं काही फिराय बिरायचं असेल, काही प्लॅनिंग असेल, त्यानुसारच होऊ दे सगळं. आमचं काही नाही म्हणणं. जान्हवी, तुला आवडलं नाही का ग मी असं म्हटलेलं? अगं सहज सहज म्हटलं मी. नाही हो आई, असं काहीच नाहीये. नाही म्हणजे तू मनावर नको घेऊस. आत्ताच कुठे बोलायला लागलाय हा. पुन्हा थोडक्यासाठी रागवायला नको तो. असं काही नाही होणार आई. नाही नाही, आई म्हणतात ना तेच बरोबर आहे. तुमचा संसार आहे, तुमचं आयुष्य आहे. आमची लुडबुड कशाला उगाच मध्ये? आई असं खरंच काही नाहीये. जान्हवी, जरा फ्रीज मधून 2 टोमॅटो देतेस काढून? आणते. तरी कशी नाही आली अजून? उत्तप्पा करणार म्हणाली होती आज. हो ना, आश्चर्यच आहे नाही? हो ना, म्हणजे एरवी कशी 4 वाजताच उठून बसते, आंघोळ, देव पूजा, जप हे सगळं करत असते. देवाचं डोकं खात असते नुसती सकाळपासून. मी बघून येऊ का? हो बघ ग, म्हणजे कालपासूनच जरा मूड नाहीये तिचा बरा. काय काय बोलत होती, म्हणजे माझं लग्न नाही झालं, मला मुलं नाही आहेत, बहिणीच्या संसारात येऊन पडले आहे, मला जगावंसं नाही वाटत, मरावंसं वाटतंय वगैरे असं काहीतरी म्हणत होती. रे, श्री ही आमच्या सगळ्यांच्या मनातल्या जखमांवरची फुंकर आहे ग. तो असा आजूबाजूला असला ना की त्या जखमा दिसत नाहीत, जाणवत नाही. पण तो बोलेन असं झाला की मग सगळं असं बिघडून जातं बघ. सरीचंही तसंच झालंय. बाकीच्यांचंही काही वेगळं नाहीये म्हणा. चहा घेऊन जाऊ त्यांच्यासाठी? चालेल, बरं वाटेल तिला. नको 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 नको, सोड सोड, नको नको, संपला माझा कार्यभाग, संपला. स्वर्गात आहे की नरकात आहे मी? जान्हवी माझ्या खोलीत आली. तिला कळलंय का मी गेले ते? सरू मावशी? नाही बाळा, आता मला तुझ्या हाकेला ओ देता येणार नाहीये. मी गेले. सरू मावशी, या खोलीत माझा आत्मा घुटमळतोय की काय? मला मला तुझी माफी मागायची होती, ते राहून गेलं ग. सरू मावशी, एक मिनिट थांब. जिवंतपणी मागू शकले नाही मी तुझी माफी. आता मेल्यावर तरी मागू दे मला तुझी माफी. केवढं केलंयस माझ्यासाठी. माझं वधूवर सूचक मंडळ सुरूच झालं नसतं ग तू नसतीस तर. आणि मी कशी वागले तुझ्याशी? मला ताईने सांगितलं होतं माझं वधूवर सूचक मंडळ चालत नव्हतं, तूच मनीष आणि गीताला माझ्याकडे पाठवलं होतंस. खरं तर त्यांचं लग्न आधीच ठरलं होतं, पण मला कॉन्फिडन्स मिळावा म्हणून तू तसं केलं होतंस. आणि मी खरंच, मला तुझ्याबद्दल कृतज्ञता वाटत होती, पण सांगायचं राहून गेलं ग. खूप गोष्टी राहून गेल्या. श्रीची माफी मागायची होती,
माझं लग्न सुद्धा राहून गेलं. तो पप्पू, त्याला हो म्हणायला हवं होतं मी. आता काय, मी गेलेच. आता सगळंच राहून गेलं. सरू मावशी, सरू मावशी, सरू मावशी, जाग्या व्हा बघू. काही नाही झालंय. मला तू बोललेलं ऐकू येतंय. तुला ऐकू येतंय का मी बोललेलं? हो, व्यवस्थित. मला चिमटा काढ. ऐक, म्हणजे मी जिवंत आहे. मी जिवंत. अत्यानंद महाराज, थँक्यू अत्यानंद महाराज. अगं तुला माहितीये का, इथे आलेल्या यमाला अत्यानंद महाराजांनी पळवून लावलं. अत्यानंद महाराज, थँक्यू. चहा घेऊन आले तुमच्यासाठी. चहा घेणार आहात? हा, दे दे चहा दे, म्हणजे जरा हुशारी वाटेल का मला. घेते. माझाच आहे ना, घेते मी. अरे आवडली आहे ना तुला ती, मग कशाला टेन्शन घेतोय? काय काय? ओ, कमी शिकलेली आहे बायको, तुला शिकलेली हवी होती. काय रे मिल्या, तू कुठला मोठा डबल ग्रॅज्युएट आहेस रे? हा, मुलगी आवडली आहे ना तुला, मग शिकव ना लग्नानंतर. हो, काय वय काय तिचं? 19? लग्नासाठी फारच लहान नाहीये का ती? ए, तारीख नक्की काय लग्नाची? अरे म्हणजे काय, येणारच यार की शादी है बाबा, नाचने के लिए कोई चाहिए कि नहीं चाहिए? हम है ना. ठीक है, चल कहो, बाय. हॅलो बाबा. नाही काय नाही. फोन फोन कोणाचा होता? मिलिंद माझ्या वर्गात होता, आपल्या घरी यायचा बघा ना बाबा. ताईला खूप घाबरायचा. हा हा हा, म्हणजे त्याचं नाक सारखं गळत असायचं तो? तोच. त्याचं लग्न ठरलं सुद्धा? आणि मुलगी 19 वर्षाची आहे. हम्म. खूपच लहान नाही आहे का बाबा? काय झालं, हसताय का? अरे अरे, तू असं काय मोठा आहेस वयाने, तिला लहान म्हणतोयस? नाही नाही, तसं नाही बाबा. म्हणजे बघा ना, मी 25 म्हणजे मिलिंद पण 25, आणि त्याची बायको होणारी 19, अशी लहानच आहे बाबा. कला म्हणतीये तसा खरंच पिंट्या लग्नाचा झालाय का? बाप म्हणून मला तो लहान वाटतोय, पण खरं तर तो मोठा झालाय असं तर नसेल? आई बाई, स्वप्न. अगं यम आला होता स्वप्नात रेड्यावर बसून, आणि मला असा दरा ओढून नेत होता. हलकं हलकं वाटत होतं ग. कुठे कुठे नेलं त्या मेल्या यमानं मला. पण स्वप्न होतं ग. मला अगदी खरंच वाटत होतं ना ग सगळं. काय बाई, स्वप्न तरी पडतात. सकाळी सकाळी काय जान्हवी, जान्हवी, अगं मला सकाळी पडलं होतं स्वप्न. अगं मला सकाळी स्वप्न पडलं ना, की ती सगळी स्वप्न खरी होतात. असं काहीही होत नाही सरू मावशी. अगं असं होतं. मागे मला असंच एकदा सकाळी स्वप्न पडलं होतं की माझं ठरलेलं लग्न मोडलं, आणि ते खरंच मोडलं ग. माझी आई गेली ना, तेव्हा सुद्धा मला असाच दृष्टांत झाला होता स्वप्नातून. ती खरोखर माझी आई गेली ग. आणि आता सकाळी हे स्वप्न पडलंय, म्हणजे मी नक्की जाणार. अगं उगाच असं होईल का, सांग ना मला तू. मी सकाळी 4 वाजता उठले होते, जप केला, पूजा केली, पुन्हा जपाला बसले, आणि कधीच झोप येत नाही मला. एकदा उठल्यावर तर डुलकी लागली मला, आणि स्वप्न सुद्धा क्वचितच पडतात मला. आणि हे स्वप्न पडलं म्हणजे अत्यानंद महाराजांनी मला संकेत दिलाय. सरू मावशी, हो,
माझा कार्यभाग संपलाय, वेळ संपली माझी. आता काही माझं खरं नाही. खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या ग. सरू मावशी, हे बघा माझं ऐका थोडं. सुद्धा नाही झालं माझं. आता माझा आत्मा इथेच असा गुटमळत राहील. मुक्ती नाही मिळायची ग मला. 2 महत्वाच्या गोष्टी करायच्या राहून गेल्या. श्रीची माफी मागायची होती आणि दुसरं म्हणजे माझं लग्न. सरू मावशी, माझं ऐका बघू थोडं तुम्ही. संपला माझा कार्यभाग, आता संपला. मी लग्नाची वाट बघत बसले, पण माझा राजकुमार घोड्यावरून आलाच नाही. डायरेक्ट यमच आला रेड्यावरून. सगळं राहून गेलं. अरे नको 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 नको, ऐकून तर घे. कंप्लेंट 522 आहे ना, तिथे मी शर्माला पाठवतो. आणि 513 आहे ना मला वाटतं, तिकडे इम्रानला पाठवूया ना. अरे का म्हणजे त्याचं घर जवळ आहे तिथून, त्याला बरं पडेल. हो, आज मी ऑफिसलाच आहे. अरे नवीन स्टाफ रिक्रूट करायचं. हो हो हो, ठीक आहे चला, आता भेटल्यावर बोलू. ओके, या बाय. बाबा निघतो मी. ऑफिसला का? हो बाबा, आता इथून पुढे ऑफिसलाच जा, कारण आता ट्रेनिंग संपलंय माझं. आणि आमच्या सरांनी मला ग्रुप हेड केलं. काय म्हणतोस काय? आणि कदाचित पुढच्या 3 महिन्यात मला मॅनेजर करतील. अरे वा. म्हणजे पगार दुप्पट. म्हणजे 300 मुलांमधनं आता त्यांनी मलाच ग्रुप हेड केलं. वा वा वा, छान. मग मुलगा कोणाचा आहे? आईच एवढी हुशार आहे तर मुलगा का नसणार? येतो बाबा. ये. डबा घेतलायस बाळा? आई जेवायला घरी येईन. ओके चल बाय. काय हो, कसला विचार करताय? मोठ्या पोस्टवर आहे आता, पगार पण चांगला मिळतो. मेहनती आहे ना, म्हणून तर सगळे साहेब लोक खूप खुश असतात त्याच्यावर. हे सगळं तो बोलतो तुझ्याशी? नाही नाही, माझ्याशी नाही बोलत, ताईशी बोलतो ना कधी कधी फोनवर, तेव्हा आपलं माझ्या कानावर पडतं. तू म्हणतेस ते बरोबर आहे. काय? मोठा झालाय तो आता. म्हणजे मला लहान वाटतोय, पण झालाय मोठा. मोठा कुठला, लग्नाचा झालाय म्हणा आता. वेळच्या वेळेस लग्न केलेलं जास्त बरं. जानू पण 22शी होती ना, तेव्हापासून आपण तिला स्थळं बघायला सुरुवात केली होती. तेव्हा कुठे 4 वर्षात झालं. याच्या बाबतीत तर जरा आणखीनच वेळ लागू शकेल. आणि मी काय म्हणते, वेळच्या वेळी नाकात वेसण नाही ना घातली तर उधळेला. जानू सारखा विचारी नाहीये हा. सरू मावशी, कळतंय का तुम्हाला? आई सुद्धा असंच म्हणाल्या. तुम्ही गेले काही दिवस सतत मरणाचा विचार करताय की नाही? तुमच्या मनात चालू आहे ना असं? मग आपण म्हणतो की नाही, मनी वसे ते स्वप्नी दिसे. अहो तसंच झालं, बाकी काहीही नाहीये. सकाळी पडलं ना मला स्वप्न, माझी सकाळी पडलेली स्वप्न खरी होतात. असं काहीही नसतं सरू मावशी. अगं माझ्या बाबतीत असतं असं तुला माहित नाही. सरू मावशी, ऐका माझं. सगळे विचार मनातनं काढून टाका प्लीज. असं काही नाहीये. मला माफी मागायला हवी. मला श्रीची माफी मागायलाच हवी. हे बा, आता लग्न तर शक्य नाहीये मला मरणापूर्वी, पण माफी तर मागायलाच हवी. मला वाटतंय म्हणूनच सत्यानंद महाराजांनी मला जागं केलंय. मी आत्ताच्या आत्ता श्रीला सॉरी म्हणणार आहे. मी त्याची माफी मावशी ऐका. हो सरू मावशी, नको नका करू असं. नाही बदलणार तो. आई जान्हवी कुठे?
येईल एवढ्यात. पण म्हणजे गेले कुठे? आहे इथेच आहे कुठेतरी. अगं श्री, 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 माझं चुकलं रे बाळा. मी तुझ्याशी बोलायला हवं होतं श्री. जानवी, तू ह्याच्यात पडू नकोस. आपलं ठरलंय ना आता. अरे श्री, परत परत पुन्हा पुन्हा तेच तेच का? नाही श्री, मी जान्हवीला सॉरी म्हणाले. त्याला आता बराच उशीर झालाय. माझ्याकडे फार वेळ नाहीये श्री. वेळ माझ्याकडेही नाहीये. मला उशीर झालाय. श्री, ताई, ताई, मी लवकरच मरणार आहे. बाकी काही नाही ग. आईचं आश्चर्य वाटतंय मला. मी काय म्हणते वंच, आईंना श्रीला काही प्रॉब्लेम नाहीये ना तिचा, मग आपण उगाच तिच्याशी का वैर धरायचं? जाऊ द्या ना. हे बघ इंदू वहिनी, माझ्या मनातनं गोष्टी जात नाहीत. पण चिडून काही उपयोग आहे का? उपयोगासाठी चिडत नाहीये मी. मला राग येतो. मान्य आहे वंच, पण आता सगळेच जण तिच्या बाजूने आहेत, आपणच फक्त. तेच तर ना. खरंय तुझं म्हणणं. मीच मूर्ख, बोलून वाईटपणा घेते. आणि मी काय म्हणते वंच, श्रीने तिला माफ केलंय ना. श्रीच्या सुखात आपलं सुख आहे की नाही, मग आपण उगाच दुःख कशाला धरायचा? जाऊ द्या ना, विसरून जाऊया सगळं. एक तर मला भांडणं विसरता येत नाहीत इंदू वहिनी. आणि किती काय काय बोलला मला श्री, माहितीये ना तुला. त्या जान्हवीच्या आईत आणि माझ्यात काही फरक नाही म्हणाला. काहीच वाटलं नसेल का ग त्याच्या जीवाला मला असं बोलताना? त्या चीप बाईशी माझी बरोबरी करत होता तो. शी. नाही, श्रीचं खरं तर चुकलंच आहे. हो, पण त्याचं त्याला काहीच वाटत नाहीये. तो स्वतःच गुष्ट्यात आहे. वंच, श्री बोलत नाहीये ना, तर मला ना कसं तरीच होते बाई. असं वाटतं ना, सरळ त्याच्यासमोर उभं राहावं आणि घडाघडा त्याच्याशी बोलावं. त्याला माहितीये ना आपलं त्याच्या वाचून अडतं, म्हणून मुद्दाम करतो तो. नाही हो, श्री असं नाही करणार. काय ग सरू, काय झालं? बेबी, इंदू वहिनी, माझं काही चुकलं माकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा मला. म्हणजे आता परतीच्या प्रवासाला लागणार आहे मी. गावाला निघालीस का? परलोकाला निघाले मी. हे कोणतं गाव? आपला ऋणानुबंध एवढाच होता. अगं काय बोलतेस तू? तुला कळतंय का? वेळ लागलाय का तुला? बेबी, मिथ्या आहे ग सगळं. राग, लोभ, मोह, माया आपण अडकून पडतो आणि त्याचं बोलावणं आलं की सगळं आहे तसं सोडून निघून जावं लागतं. सरे, अत्यानंद महाराज तुझ्यात आलेत का? इंदू वहिनी, सॉरी सॉरी. आता मी या सगळ्याच्या पलीकडे गेले. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. हंस, तिला वेड लागले का? अगं बघ ना कशी बडबडत होती ती. हिचं लग्न झालं नाही म्हणून की 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 श्री बोलत नाहीये म्हणून?
100 वर्ष आयुष्य आहे. 100? हो. आता आपल्याला 11 जणांची टीम निर्माण करायची आहे. मग त्यांची लग्न होणार, त्यांचे संसार होणार, मग त्यांना मुलं होणार, मग ती मोठी होणार. आता या सगळ्याला 100 वर्ष लागतीलच की नाही? काही यश्री. अगं खरंच सांगतोय. ए, मी ना तुला आत्ता फोन करणारच होतो. का? अरे का म्हणजे? बायको आहेस तू माझी. तसं नाही रे, पण म्हणजे काही स्पेसिफिक कारण होतं का? सांगितलं ना, बायको आहेस तू माझी. कशी आहेस? मस्त. आणि माझी कन्या? मजेत आहे. श्री, हा? तू सारखं मुलगी मुलगी म्हणतोयस, पण मुलगा झाला तर? मी त्याचंही आनंदानं आणि प्रेमानं स्वागत करेन. शेवटी मूल आपलंच आहे ना. पण मला मुलगी झालेली जास्त आवडेल, इतकंच. सो तू का फोन केलायस? हा, म्हणजे सहजच. सरू मावशी विषयी बोलण्यासाठी, राईट?